हाय हॅलो नमस्कार, मी मनस्वी. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. धन्यवाद सगळ्यांना. असेच व्हिडिओ तुम्ही पाहता. आणि चला तर आपण पाहूया. आज मी म्हणजे रविवार आहे, तर रविवारचे कामं कशी उशिरापर्यंत का करावी लागतात, किंवा काय. आता घर म्हटलं की घरी आपल्या कामं असतात, किती मुलं असले काय असलं, आणि त्याच्यामध्ये कसं होतं, बाहेरचा पाहुणा वगैरे एखादा आला तर तेही पाहावं लागतं. आणि मग रविवार म्हटलं की मुलांसाठी पण असतं, चला निवांत नाश्ता झाल्यानंतर मग नाश्ता वगैरे झालं तर माझी कामं तर जे आपले रेग्युलर असतात ती तर आवरली होती. पण त्याच्यानंतर स्वयंपाक असतोच. नाश्ता वगैरे झाला, स्वयंपाक होता. मग चपाती केली, भाजी करून घेतली होती. तर ती भाजी पण पहा, त्याचं मी रेसिपी बनवली आहे. कारण सकाळी रेसिपी पण एखादी रविवार असली की शूट करते, तर रेसिपीचं चॅनल आहे, तिथं मला रेसिपी टाकावी लागते. मग येत आहे सोयाबीन मसाला. कसा केला आहे बघा, खूप मस्त लागतो आणि टेस्टी होतो. तुम्ही पण करा. आणि हे आहे अलिवाची खीर. तर ती सकाळी मुलांनी नाश्ता केल्यानंतर सगळ्यांना थोडी थोडी मी करून दिली होती अलिवाची खीर. आणि त्याच्यानंतर तिचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर आणि मुलगा बाहेर गेले. मग आम्ही दोघी घरी असलो की असे कामं आवरून घ्यायचे असतात, कारण जेवायला येतो सर आपली आपली कामं करून घेत असते. प्रत्येक वेळेला सगळंच सगळ्यांना भेटतं किंवा सगळेच आपले कामं करायला मदत करतात असं नाही. त्यामुळं हे जे काय आहे ते मी करत होती. मग ती वरती बसली होती सर आमची, आणि मग हे माझी छोटीशी मुलगी, तर ती बसली होती वरती. मग मी काय करते, तिच्या गॅदरिंगचं सगळं माझ्याबरोबर शेअर करत होते. कोणत्या स्टेप शिकवल्या, नवीन नवीन काय शिकवलं तर ते सांगित होती. मग माझं चाललं होतं ऐकणं. कसं असतं ना, रविवार असो नाही तर कोणता वारही असो, तर कामं करावीच लागतात. मग ही जे काही शाळेची बुटं वगैरे मुलांची असतात ते धुतलेली वाळली की बाहेर नेऊन ठेवायला लागतात. गॅलरीतून आणली होती आतमध्ये, म्हटले साफसफाई करत होती तर नेऊन ठेवली. आणि आपलं जरी एखादा वार निवडला आपण सगळं घर साफसूफ करायचं ना, तर असं रविवार असतो. इतर दिवशी कशी इतर कामं असतात. मग सकाळ सकाळ माझे कसे रेसिपीचे व्हिडिओ पण शूट करायचे होते, ते केले. मग त्याच्यानंतर आपला स्वयंपाक, नाश्ता पाणी सगळे करून जी घरची कामं असतात ती, आणि बाकीचं मग हे असं. कारण खूप दिवस झाले मी भिंती वगैरे पुसल्या पण नव्हत्या. म्हटले तसं पुसून घेते, पण जसं टाईम काढून आपण पुसतो तसं नाही. माझं आज आवरलं होतं. म्हटले चला भिंती वगैरे कशा मी पुसून घेते किंवा काय लावते तर ते दाखवते म्हटले. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकन चिन्ह असतं ते पण क्लिक करा. तर मी असे रुटीनचे व्हिडिओ, कधी रांगोळीचे व्हिडिओ टाकत असते, शॉर्ट व्हिडिओ असतात कॉमेडी वगैरे, तर तुम्ही नक्की पहा. इथं हिचं चाललं होतं, कारण म्हटले वर बसलेस तर तेवढ्या वेळ दोरीच्या उड्या तरी खेळ. पूर्ण ते म्हटले नाही तर सारखं ते गोष्टीचं पुस्तक घ्यायचं वाचायचं हेच करत असते. म्हटलं थोड्याशा दोरीच्या उड्या वगैरे कपडे कालचे होते आदल्या दिवशीचे वाळलेले काढून ठेवले. बाकी कसं असते, बाकीच्या वेळेला आपण जे कोणतं काम मनामध्ये घेतो ना, तर ते होत नसते आडवळ. आणि एखाद्या वेळेस आपण मनामध्ये घेतलेलं काम नाही झालं ना, किंवा माणसाची चिडचिड होते. त्यापेक्षा कसं आपण ठरवून करायला जाण्यापेक्षा ना, एकाएकी ठरवायचं आणि एकाएकी करायचं. हे केलं ना, कोणतंही काम असो मग ते पटकन होत असतं. आता आपण म्हटलो ना, एखाद्या कामाला आपल्याला बाहेर जायचं आहे, तर हे काम करून आपण लगेच बाहेर जाऊ, नाही होत. काही नाही काही होतं, आडवं येतं. त्यापेक्षा काय करायचं, जेव्हा जायचं ना झटकीपट निघायचं, जाऊन यायचं. तसं घरचं असतं. घरचं काम कोणतंही जर करायला घेतलं नाही, काहीतरी काय आडवं येतं. मग त्यापेक्षा कसं असतं, जेव्हा आपल्याला वाटतं ना चला आपण हे करून घ्यावं, मग तेव्हा जाऊच्या तेव्हा घेतलेलं बरं. आणि हे जे आहे लिक्विड आहे ते स्प्रे केलं ना, जर 2-3 मिनटं ठेवलं ना की याचे डाग निघून जातात. पण माझ्याकडं तेवढा टाईम नव्हता, कारण ह्यांच्या बहिणीचे, चुलत बहिणीचे मिस्टर आले होते, ते तिकडे गेले होते. म्हटलं बाय चान्स आपल्या घरी जर एखाद्या वेळेला कोणी पाहुणं आलं तर घरामध्ये पसारा नसावा किंवा धूळ वगैरे नसावी. तर मी त्याच्यासाठी पटापट आवरत होते, कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता की मारून ठेवायचं. आणि पूर्ण सगळीकडे कसे धुळीचं पाय वगैरे उठले होते झाडलं. तर म्हटले पूर्ण तुम्हाला मी हा व्हिडिओ आहे ना फास्ट करावा लागेल, कारण खूप मोठा झाला ना की
कोणी तुम्ही पण बोर होता मग पाहताना, त्यापेक्षा असं काहीतरी ते बाकीची सकाळची कामं ती सकाळी आपण आवरून घेतली ना. आता माझं कसं असतं, सकाळी जर दाखवायचं झालं ना तर ते शक्य होत नाही. हा रुटीन असेल त्यावेळेला ठीक आहे सकाळचं, पण कसं व्हिडिओ वगैरे शूट करायचे असले ना रेसिपीचे, मग ते कधी करणार, हे कधी करणार, हे होत नाही. मग ते माझे शूट करून झाले होते. मग नंतर दुपारी सगळं एडिटिंग वगैरे, स्वयंपाक झालं, डाळ भात झालं की त्यासाठी बसावं लागतं. मग हे असं असतं. रविवारच्या दिवशी ना थोडा वेळसुद्धा बसायला मिळत नसतं. हे अशी कामं करून घ्यायची. मग आपला मोबाईल आहेच, कारण कोणाचे व्हिडिओ, आपले ज्यांचे व्हिडिओ पाहतात त्यांचे पण व्हिडिओ पाहावे लागतात, त्यांच्याकडे जायचं. जरी कमेंट नाही त्यांना गेले, मी खूप साऱ्या ताईंना हे करते की माझ्याकडून काही वेळेला काय होतं, कमेंट पण जात नाही गेली की मग कंटाळा येतो, कारण रेंजचा खूप प्रॉब्लेम होतो इथं. मग त्यामुळं ना मी काही वेळेला कमेंट नाही करत आणि मग सांगित पण बसत नाही, कारण प्रत्येक वेळेला आपण एखाद्याला वाटतं हां बाबा बघितलं ना, मग काय करणार, सारखं सारखं तरी सांगायचं एखाद्याच्या कमेंटमध्ये जाऊन मी पाहिला व्हिडिओ, तर शक्य होत नसतं आहे. तर त्या ताईंनी पण थोडंसं समजून घ्या. नाही जात, कारण इथं ना रेंजचा प्रॉब्लेम खूप होतो. माझा एक व्हिडिओ जर एडिटिंग केल्याने अपलोडला लावलं ना तर खूप वेळ जातो. मला त्यासाठी ना रात्रीचा व्हिडिओ अपलोडला लावावा लागतो हे करून. तर ही अशी कामं असतात. म्हणजे मी सगळं एडिटिंग वगैरे करून घेते, पण अपलोडला लावायचं झालं ना की रात्रीचं वेळ असतं. रात्रीचं लावून ठेवते मी अपलोडिंगला, आणि इथे किचनमध्येच खिडकीमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे मला तिकडं म्हणजे हॉल वगैरे आहे तिकडे ना अजिबात रेंज नाही आहे. मग असा प्रॉब्लेम होतो. कधी मी बसले जरी असले ना तिकडं, कधीच दिसणार नाही तिकडं बसलेली, कारण रेंजच नाही आहे तिकडं. त्यामुळे मी सगळ्या ताईंना सांगते की तुम्ही पण थोडंसं समजून घ्या. आणि होत नाही, रेंजमुळे पण होत नाही, आणि कमेंट केली ना तर ती जात नाही. खूप जणांना प्रॉब्लेम येतो याचा, कमेंट जात नाही खूप जणींची. तर नक्की तुम्ही व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे भिंती. मग म्हटले चला, मुलगा असला ना की भिंती पुसायचं म्हटल्यावर लय कठीण असते, त्यामुळे माझ्या मी पुसून घेते.